नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. क्रॉसफायर तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या मुद्द्याचं विश्लेषण करण्याचा, त्या मुद्द्यांचा सखोल वेध घेण्याचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजे क्रॉसफायर. आजचा क्रॉसफायर एक कैफियत आहे. ही कैफियत आहे प्रामाणिक डॉक्टरांचीच. या डॉक्टरांनी जे अनुभवलं आहे, विशेषतः वैद्यकीय सेवेत सध्या मेडिकल माफियांच्या व्हायरसनं या क्षेत्राला ग्रासलेलं आहे. या व्हायरसमुळे संपूर्ण वैद्यकीय सेवाच कशा प्रकारे आजारी पडू लागलेली आहे, त्याचा आपल्याला या कार्यक्रमात वेध घ्यायचा आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वीच एक पुस्तक प्रकाशित झालं, डिसेंडिंग डायग्नोसिस. हे या पुस्तकाच्या आधीसुद्धा 1 वर्षभर आधी एक मराठी पुस्तक हे प्रकाशित झालं, कैफियत. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जे लिहिलेलं आहे, ही कैफियत घुसमट होणाऱ्या प्रामाणिक डॉक्टरांची आहे. ही कैफियत हॉस्पिटलमध्ये, तसंच आता जी प्रकरणं उघडकीस होतात, आत्ता काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल, एका मोठ्या पॅथॉलॉजिकल लॅबच्या चेनचं एक दरपत्रकच एक प्रकारे आमिषपत्र उघड झालं. प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा ते आलं की किती कट्स कोणत्या डॉक्टरला कोणत्या सेवेतून, म्हणजे तुम्ही आम्ही सहज जातो रक्त तपासायला, पण त्यात काही वेळा गरज नसताना सुद्धा घडतं का, असा संशय तयार करणारं ते एक प्रकारचं आमिष पत्र होतं. ही कैफियत आहे औषध कंपन्यांच्या सुद्धा गैरव्यवहारांची. कारण जसं पॅथॉलॉजी लॅबवाले इतर वेगळ्या चाचण्या घेतात, ती सेंटर्स, कारण सध्या आम्हाला पीक आलेलं दिसतं अशा सेंटर्सचं, त्याप्रमाणेच औषध कंपन्यासुद्धा महागडी औषधं, नको ती इंजेक्शनं गळ्यात मारण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करतात का, ते खुपणाऱ्या प्रामाणिक डॉक्टरांची कैफियत आहे. आणि त्याचबरोबर ही कैफियत तुमच्या माझ्यासारख्या रुग्णांच्या विरोधातली सुद्धा, समाजाचा घटक असणाऱ्या सर्वांच्या विरोधातली आहे. आणि कैफियत मगाशीच मी म्हणाल तशी 2 प्रामाणिक डॉक्टरांची, आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या ज्या प्रामाणिक डॉक्टरांची एक वेगळी, एक चांगली साखळी तयार केली, त्या सर्व डॉक्टरांची सुद्धा आहे. त्यापैकी डॉक्टर अभय शुक्ला आपल्यासोबत स्टुडिओत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवेतले विशेषज्ञ आहेत ते. ठाणे जिल्ह्यातील, पूर्वीच्या ठाणे जिल्हा, सध्याचा पालघर, त्यातला डहाणूचा जो आदिवासी भाग आहे ना, त्या भागात या माणसानं स्वतः सामान्य रुग्णांपर्यंत ते गेले, त्यांनी तिथे प्रॅक्टिस केली. दुसरे ज्यांनी खरं तर हा विषय पुढे आणला समाजाच्या, डॉक्टर अरुण गद्रे आपल्यासोबत आहेत. पुण्यातून ते सुद्धा आलेले आहेत या खास कार्यक्रमासाठी आपल्या मी मराठीच्या मुंबई स्टुडिओत. डॉक्टर अरुण गद्रे हे लासलगाव, नाशिकच्या लासलगावमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक हा ग्रामीण भाग निवडला, तिथं आपली प्रॅक्टिस केली. खरं तर प्रॅक्टिस हा शब्द काही वेळा योग्य वाटत नाही आरोग्य सेवेसाठी. मला स्वतःला अनेक वेळा तो शब्द थोडासा खुपतो सुद्धा. विशेषतः अशी जी माणसं, डॉक्टर शुक्ला, डॉक्टर गद्रे, हे जेव्हा प्रामाणिकपणे एका ध्येयाला वाहून वेगळ्या पद्धतीनं खरीखुरी रुग्णसेवा करतात, तेव्हा, कारण कट प्रॅक्टिस तिथं प्रॅक्टिस योग्य वाटते. याच सर्व कशा प्रकारे मेडिकल क्षेत्राला, वैद्यकीय क्षेत्राला मेडिकल माफियाचा खुपणारा शब्द आहे. यापूर्वी सुद्धा एका शोमध्ये जेव्हा हा शब्द वापरला तेव्हा अनेकांनी त्याला आक्षेप घेतलेला, पण पुन्हा एकदा तोच शब्द मी वापरणार आहे. मेडिकल माफिया ग्रासलेला या व्हायरसनं तुम्हाला मला सुद्धा त्यामुळे त्रास होतोय. अगदी मध्यमवर्गाला सुद्धा परवडत नाही. सध्या आजारी पडणं सुद्धा परवडणं असं नाही झालंय. त्याच विषयावर अरुणजी तुमच्याकडे येतो प्रथम, की नेमकं हे पुस्तक जेव्हा लिहायचं डोक्यात आलं, हे काय असं नसणार की अचानक डोक्यात आलं आणि लिहून टाकलं तुम्ही. हे काही कथा नाहीये, कादंबरी नाहीये, एक जळजळीत असं वास्तव आहे. त्याची थोडीशी कहाणी सुरू होते. ते मी 1984 साली जेव्हा MD झालो ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईतून, तेव्हा बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या प्रेरणेतून मी आणि माझी पत्नी डॉक्टर ज्योती, आम्ही दोघांनी असं ठरवलं की जिथे गरज आहे तिथे जायचं. पहिल्यांदा आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये किनवटमध्ये प्रयत्न केला, पण तिथे आर्थिक कारणामुळे ते काही जमलं नाही. मग तिथून उठून आम्ही लासलगावला गेलो, जिथे स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हता, आणि तिथे 20 वर्ष मी प्रॅक्टिस केली. पण पहिली 10 वर्ष जी होती ना, ती खूप छान होती. त्याचं कारण जे पैसे मिळाले नाही फार, पण समाधान खूप मिळालं. त्याचं कारण डॉक्टर आणि पेशंटमध्ये एक अतूट विश्वास होता. कारण अजून या सगळ्या व्यापारानं मेडिकल फील्डला असं घुसमट झाली नव्हती. व्यापारपेक्षा धंदा हा शब्द चांगला वाटते. धंदा, पण धंद्यापेक्षा सुद्धा व्यापार, म्हणजे कमर्शियलायझेशन, याला मी मराठी शब्द वापरत होतो की पूर्ण बाजार झाला. व्यापारापेक्षा मग आपण बाजार वापरू. पण पहिली 10 वर्ष खूप छान होती, पण नंतरची 10 वर्ष असं आजूबाजूला दिसायला लागलं. खूप वाईट परिस्थितीने कट प्रॅक्टिस सुरू झाली. खूप वाईट पद्धतीने नको असलेल्या गर्भपिशव्या काढणं सुरू झालं. आणि लोकांवर सुद्धा एक बाजाराची मोहमयी अशी निद्रा व्हायला लागली. आणि असं कुठेतरी दोन्ही बाजूनी प्रॉब्लेम व्हायला लागले की, पण मुख्यतः दोष डॉक्टरांचा होता. कारण
खूप काही फार्मास्युटिकल कंपन्या आम्हाला टेम्प्ट करू लागल्या. कॉर्पोरेट आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झाली. माझ्याकडे मला आठवत आहे एक ह्युमन रिसोर्स मॅनेजर असतो का काय म्हणतात त्याला, म्हणजे मार्केटिंग भाषेमध्ये काय माहीत नाही, पण हा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा दलाल भेटायला आलेला होता. आणि त्याला मी अक्षरशः चिडून हॉस्पिटलमध्ये बाहेर धक्के, कारण तो मला म्हणायला लागला की तुम्ही आमच्याकडे पाठवा, तुम्हाला 40% मिळतील आणि किती सोपं आहे तुम्हाला इथे एवढे उद्योग करून एवढे कष्ट करून रक्त नाही, अमुक नाही, तमुक नाही, तुम्ही कशाला सीझर करत बसताय, त्यापेक्षा आमच्याकडे पाठवा नाशिकला, तुम्हाला 40% मिळेल, जे तुमच्या नॉर्मल चार्जेसपेक्षा जास्त होतात. तर हे असं सगळं भयंकर घडू लागलं. आणि आमचे सगळे मित्र, माझे जे मित्र शहरांमध्ये प्रॅक्टिस करत होते त्यांच्याशी माझ्या चर्चा होत होत्या. आणि एक आमच्यापैकी आम्ही जे कोणी आज खूप चांगल्या पद्धतीने नैतिकतेने सामाजिक भान ठेवून व्यवस्थित प्रॅक्टिस करतोय, त्या सगळ्यांवर हा विळखा पडायला लागला. आणि नंतर तर कॉर्पोरेट हॉस्पिटल आली, त्यातून हे पुस्तक आलं. आणि ती घुसमट ही मला लोकांची दिसत होती. माझी स्वतःची झाली. एवढंच नाही तर मी 10 वर्षापूर्वी लासलगाव सोडलं आणि आता साथीसारख्या संस्थेमध्ये मी काम करतोय. एका वेगळ्या पद्धतीने डॉक्टर अरुण गद्रे यांचं काम सुरू झालं. अभयजी, एक सांगा, नेमकं तुम्हाला केव्हा हे खुपायला लागलं की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत तुम्ही काम करत होतात, सार्वजनिक आरोग्यासाठी धडपडत होतात, त्यावेळी नेमकं तुमच्या लक्षात आलं का की खरोखरच सामान्य म्हणजे डहाणूसारखा भाग, म्हणजे आता तरी डहाणू एक छोटेखानी शहर चांगलं पुढच्या वाटेवर आहे, विकासाच्या वाटेवर आहे, मात्र तो परिसर त्या पुढे गेला आपण मोखाडाकडे किंवा अगदी डहाणूपासून काही अंतरावर गेलं तरीसुद्धा छोट्या छोट्या पाड्यांवर आदिवासींना आजही आरोग्य सेवा म्हणावी तशी मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे जसं डॉक्टर गद्रे म्हणाले की डॉक्टरांची घुसमट होती आहे, दुसऱ्या बाजूला जे आजारी पेशंट आहेत त्यांचे काय हाल होतात प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये, हेही आम्हाला दिसत होतं. आणि साथी म्हणून आम्ही महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतो आणि प्रत्येक भागातून अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या. आणि ज्याला आपण रुग्ण हक्क म्हणू शकतो त्याची पायमल्ली आणि अनावश्यक तपासण्या, अनावश्यक ऑपरेशन्स आणि त्याबरोबर औषधांचा एक मारा एक प्रकारचा अनावश्यक पद्धतीने, आणि ह्याबरोबर एक जो उपचाराचा खर्च आहे अगदी एक साध्या आदिवासीला सुद्धा अजिबात न परवडणारा अशा प्रकारचा खर्च येणे, ह्या सगळ्यावरनं आपल्याला लक्षात येतं की एक परिस्थिती सामान्य माणसासाठी आरोग्य सेवा खाजगी क्षेत्रामध्ये घेण्याची आता परिस्थिती फार विचित्र झालेली आहे. एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आणि एका बाजूला प्रामाणिक डॉक्टरांची घुसमट, दुसऱ्या बाजूला सामान्य रुग्णांच्या समोर येणारी एक मोठी कोंडी. अभयजींनी खूप एक चांगला शब्द वापरला, रुग्ण हक्क. याचा विचारच होत नाही हो. मेडिकल माफियाचा व्हायरस असा बळावलाय की आता डायग्नोसिस पण केलंय खरं तर दोन्ही डॉक्टरांनी मिळून साथीच्या माध्यमातून. साथीचं काम सुद्धा ग्रामीण भागात खूप चांगल्या पद्धतीने, तर वेगवेगळे मुद्दे ज्याचा विचारही काही वेळा होत नाही, अगदी सरकारी पातळीवर सुद्धा होत नाही, तो त्यांनी केलेला आहे. या विषयावर सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. रुग्ण हक्क कसे डावलले जातात, नेमकं रुग्णांना कसं फसवलं जातं, खूप जवळून अभ्यास केला आहे दोन्ही डॉक्टरांनी. डॉक्टर अरुण गद्रे असतील, डॉक्टर अभय शुक्ला आहेत आपल्यासोबत. नेमकं वेगवेगळी धक्कादायक अशी उदाहरणं की कदाचित केवळ अनुभवातून आपल्याला घटना माहीत असते, मात्र ती कशामुळे घडली याचं डायग्नोसिस यांनी केलेलं आहे. अरुणजी, मगाशी एक उल्लेख केला तुम्ही की गर्भपिशव्या काढायला सुरुवात झाली. म्हणजे अनेक वेळा हे कानावर येतं की नाही आता उपाय नाही, गर्भपिशवी काढायला लागेल. आणि स्त्रियासुद्धा सहजतेने सांगतात ना आता काय चांगलं आहे, उलट काढलेली बरी. हे नेमकं अशा प्रकारचे नको ते सल्ले देऊन केवळ स्वतःचं खिसे भरण्यासाठी, खरं तर खिसे पण नाही तिजोऱ्या भरण्यासाठी कोणकोणत्या चुकीच्या गोष्टी अनुभवास आल्या तुमच्या? माझा स्वतःचा अनुभव तर असा आहे की ग्रामीण भागामध्ये तर गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण इतकं बळावलं आहे की काही दिवसांनी गर्भपिशवी असलेली स्त्री सापडणार नाही. म्हणजे गर्भपिशवी असणं हातमुळे गर्भपिशवी काढण्याचं कारण असं अशा पद्धतीचं चाललेलं आहे. आणि कॅन्सरची खूप मोठी भीती टाकलेली आहे. जसं पूर्वी होतं की टॉन्सिल काढून टाकलं. आणि पण त्याच्यामध्ये काय आहे की आपल्या समाजामध्ये म्हणजे थोड्या एक पद्धतीचं काही जी खाजगी वैद्यकीय सेवा आहे तिच्यावर काही नियंत्रण नाही.
कोणी असं व्यवस्थित स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आपल्याकडे नाही. जो तो मनाला येईल तो करतो आहे आणि त्यामधून हे सगळं घडतं आहे. आणि गेल्या 20 वर्षात एक मेडिकल कन्झ्युमरिझम आता आलेलं आहे. म्हणजे पेशंटला सुद्धा पैसे खिशात खेळत असले तर आता उदाहरणार्थ मॉल हॉस्पिटल, मी त्याला मॉल हॉस्पिटल म्हणतो, कॉर्पोरेट हॉस्पिटल चकचकीत दिसतात. पण आता मी 78 डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या. म्हणजे मी सुरुवात केली ती डॉक्टर विजय आजगावकरांपासून. ते मुंबईमधले ख्यातनाम मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि आमचे सर होते ते. आणि त्यांनी जी काही घणाघाती मुलाखत दिली आहे ती आम्ही ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये संपूर्ण अशी छापलेली आहे. त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की इतकं म्हणजे सहजपणे आता चॅरिटेबल हॉस्पिटलसुद्धा त्यांना आता जगणं असह्य करतायत. आणि कारण तिथे भरपूर पेशंट आहेत, तिथे भरपूर गुडविल आहे आणि एक चॅरिटेबल हॉस्पिटल कसं गिळंकृत केलं गेलं कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून त्याचं उदाहरण त्यांनी तिथे लिहिलं आहे. आणि त्याचं रूपांतर कसं होतं की आज खूप कमी स्वस्तात चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये मध्यमवर्गीयासाठी हॉस्पिटल असतं. कालांतराने ते पूर्णपणे कॉर्पोरेट हॉस्पिटलकडे जातं आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलचा इतका ग्रीप असते की प्रचंड 10पट 20पट असा खर्च होऊन जातो. आणि हे सगळ्या पद्धतीचा हा जो व्यापार आहे हा खूप गेल्या 20 वर्षात वाढत गेलेला आहे. आणि डॉक्टर विजय आजगावकरांनी त्याच्यावर इतकी घणाघाती मुलाखत दिली आणि त्याच्यावरनं मग मी क्लू घेऊन माझे काही मित्रमैत्रिणी होते त्यांना भेटलो आणि भारतभरातल्या 78 डॉक्टरांना भेटलो. काही उदाहरणं त्यातली, म्हणजे काही जसं तुम्ही याच्यात एका ठिकाणी मला वाटतं की डायबिटीसबद्दल, मधुमेहाबद्दलचं दिलेलं आहे की शुगर नसताना सुद्धा आहे असं पॅथॉलॉजी रिपोर्ट देणं. तर आता विजय आजगावकर सरांनी ते सांगितलेलं आहे की डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्टच्या संगनमताने नसलेली शुगर दाखवली जाते आणि तो आयुष्यभर त्या डॉक्टरचा पेशंट बनतो. तर हे एक छोटं उदाहरण आहे, पण मोठी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ या 78 डॉक्टरांपैकी मला कौतुक असं वाटतं की 35 डॉक्टरांनी आपलं नाव जाहीर करायला हिम्मत दाखवली. आणि त्यातले एक आहेत डॉक्टर गौतम मिस्त्री. ते मध्यमवर्गीयातले हे डॉक्टर ते PGI चंदीगडसारखं केवळ मेरिटवर सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट झाले. नंतर एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ते नोकरीला होते आणि तिथे 7-8 वर्षात त्यांची पूर्ण घुसमट झाली आणि ते बाहेर पडले. ते इतक्या उद्वेगाने ह्या सगळ्यावर बोलतात. अजून एका मोठ्या शहरातल्या एका कार्डिओलॉजिस्टने सांगितलं, सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहेत ते, त्यांना प्रॉब्लेम नाही, पण त्यांना एक यंग कार्डिओलॉजिस्ट येऊन म्हणाला की अहो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो, कारण तुमचं एवढं नाव झालं आहे, त्या नावाचा कॉर्पोरेट हॉस्पिटलला उपयोग आहे, त्यामुळे तुम्हाला ते काही करत नाहीत. पण मला त्यांनी येऊन ताकीद दिलेली आहे त्या मॅनेजमेंटवाल्या CEOनी, जो डॉक्टरीतलं एक अक्षर त्याला समजत नाही, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही 100 पेशंट तुमच्या ओपीडीत आले तर तुम्ही 10-15 फक्त अँजिओप्लास्टी का करता. तर तो म्हणला नाही, हे पुस्तकाप्रमाणे असंच घडतं. तो म्हणाल नाही, तुम्ही जर या 3 महिन्यात 40पर्यंत टार्गेट नेलं नाहीत तर तुम्हाला हॉस्पिटलमधून काढण्यात येईल. विश्वास बसणार नाही असं सर्व हे एक विदारक असं वास्तव अस्वस्थ करणारं. म्हणजे एखाद्या जसं समजा चिकनच्या दुकानातल्या जो खाटीक असतो त्याला सांगितण्यात आलं की अरे 30च कोंबड्या कापल्या जातात, आता बाहेर किती गर्दी आहे, तू 100 कापत जा. तो CEO जो कोणी असेल धक्कादायक की तू या अशा प्रकारच्या अँजिओप्लास्टीचे ऑपरेशन्स केलेच पाहिजेत. म्हणजे डॉक्टर अभय, तुम्ही म्हणजे मगाशी एक डॉक्टरांनी जे उदाहरण दिलं की डायबिटीस नसताना सुद्धा दाखवायचं आणि कायमस्वरूपी तो आपला पेशंट होतो. एक प्रकारची वेगळी वेठबिगारी. तुम्ही आदिवासी विभागात काम केलेलं आहे, तिकडची वेठबिगारी तुम्ही पाहिलेली, त्यातून खूप प्रयत्नपूर्वक आपण आदिवासींना बाहेर काढलं आणि वेगळी वैद्यकीय वेठबिगारीच वाटत नाही काही पेशंटच्या बाबतीतली. बरोबर. असे इतर पण काही काही प्रकार आहेत या पुस्तकामध्ये. सिंक टेस्टचा उल्लेख आहे, तो पण एक धक्कादायक प्रकार आहे. नेमकं काय सिंक टेस्ट म्हणजे की डॉक्टर लिहून देतात काही तपासण्या लिहिताना ॲक्च्युली 3 तपासण्यांची गरज असते, पण 10 तपासण्या लिहिल्या जातात. आणि लॅबोरेटरीमध्ये पेशंट गेल्यानंतर 10च्या 10 तपासण्यांची फी घेतली जाते. त्याच्यातले जे 7 सॅम्पल आहेत ते सिंकमध्ये टाकले जातात. त्यांची गरज नसते आणि त्याचा नॉर्मल रिपोर्ट दिला जातो. आणि पेशंटला जे उरलेले 3 आहेत त्याच्यावर डॉक्टर टिक करतात, ते मात्र डॉक्टर बघतात, बाकी 7 ते बघतच नाहीत. त्यांना त्यात इंटरेस्टच नसतो, आणि त्याची गरजच नसते किंवा दिल्यासाठी. हां, त्यामुळे हा एक प्रकार आहे. जसं लॅबचं तुम्ही विचारलं. दुसरा म्हणजे लॅबचा आता चालू आहे की 3000 रुपयामध्ये सगळ्या तपासण्या करून घ्या.
म्हणजे नॉर्मल व्यक्तीचं, आता पेशंट नाही, नॉर्मल व्यक्तींना सुद्धा फसवण्याचा एक प्रकारचा एक हा सुरू झालाय, रॅकेट सुरू झाला. आता त्याचे 3,000 किंवा 4,000 रुपयामध्ये सगळ्या तपासण्या करून सवलत देतात, मग डिस्काउंट देतात. पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये कदाचित 4-5च फक्त टेस्टची गरज असते, उरलेल्या 20-25 टेस्टची गरजच नसते. आणि फक्त हे हॉस्पिटल चालवण्यासाठी आणि लॅब चालवण्यासाठी कसं काही वेळा गोल्ड स्कीम, प्लॅटिनम स्कीम, म्हणजे एखाद्या जवाहरीच्या त्याची दुकानासारखं. गंमत सांगतो तुम्हाला. अशा स्कीम मधून मला एक इंटरव्ह्यू दिला डॉक्टरनी, तो पण कॉर्पोरेटमध्ये होता. त्यांनी सांगितलं की मला, तो सिनियर न्यूरोलॉजिस्ट होता आणि तो कॉर्पोरेटमध्ये काम करत होता. त्याला अशा नॉर्मल टेस्टमधून त्याला समोर सोनोग्राफीचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये बारीक स्टोन होता किडनीमध्ये, आणि त्याच्या मेडिकल नॉलेजप्रमाणे त्यांनी ठरवलं की हे बोलायची पण गरज नाही, म्हणजे पेशंटला काही त्रास नाही, पेशंटला बोलायची. त्यांनी सल्ला दिला असेल की काही त्रास झाला तर पुन्हा ये. आणि त्याच्यानंतर तो यंग CEO त्याला येऊन म्हणाला, सर तुम्ही रिव्ह्यूने घालवलं आणि काय तुम्ही करायचं होतं ते ऑपरेशन. त्याच्यापुढे एकच पर्याय होता, तो राजीनामा देऊन बाहेर पडला. पण आता ते नवीन स्पेशालिस्ट या सगळ्या प्रोफेशनमध्ये त्यांची जी कैफियत आहे ना, इतकी, म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने जगलो. आमच्यासारखे माझ्या बॅचचे कितीतरी लोक अत्यंत नैतिकतेने खूप छान प्रॅक्टिस आजही करतायत. पण आज जे नवीन आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एका यंग पॅथॉलॉजिस्टने मला सांगितलं मोठ्या शहरातला, की काय सांगू सर, मी 150 लोकांना भेटलो पण फक्त 3 लोक माझ्याकडे पेशंट पाठवतात कारण मी कमिशन देत नाही. आता यांनी काय करायचं. मला एक फोन आला या पुस्तकानंतर, ती मुलगी एका मोठ्या शहरातली आहे महाराष्ट्रातल्या, ती रडत होती फोनवर. ती म्हणाली मी ICUमध्ये काम करते पण मला रोज सकाळी उठलं की कशाला उठले असं वाटतं, कारण त्या ICUमध्ये जाऊन मला खोटं नाटक करायचं असतं, मलाच त्या खोटं त्या पेशंटवर बिंबवायचं असतं आणि त्यांना विश्वास बसतो हो माझ्यावर आणि मला नाही करवत. पण मी आज बाहेर पडले तर मला मी काय कमवू, मला मोठ्या हॉस्पिटलशिवाय गत्यंतर नाही आहे. विचार कर, हे असे डॉक्टर जे संवेदनशील, शेवटी माणूस हा संवेदनशील असतो, प्रत्येक काही तसा आतूनच इनबिल्ट बनेल, निगरगट्ट राक्षसी प्रवृत्तीचा असू शकत नाही. काय या तरुणांवर होत असेल तेच खरं तर म्हणजे मानसिक रोगाचे शिकार होत असतील. म्हणजे मिशन नाही तर कमिशन हेच महत्त्वाचं जिथं ठरतं, तिथं आरोग्य सेवाच एकंदरीत संपूर्ण वैद्यकीय व्यवसायच ICUमध्येच पोचल्याचं वाटायला लागतं. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर थोडंसं पुढे आपला डायग्नोसिसच करून चालणार नाही आहे, पुढचा उपाय